हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो या व्हिडिओमध्ये मी अनबॉक्स करणार आहे मृचा ब्युटीचा पॅकेज, जे खूप टाईमपासून मी विचार करत होते की मी घेऊ नको घेऊ, बट देन एवढ्या इन्फ्लुएन्सर्सचे रिव्ह्यूज बघून आय थॉट की मी पण घेते, ॲटलीस्ट 2 शेड्स घेते. आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती पोल टाकलेला की मी कोणता शेड यूज करू. सो त्याच्यामध्ये पुकी आणि ब्रूवला जास्त हिट्स मिळाले. सो या ते 2 मी ऑर्डर केले. मी अनबॉक्स पण नाही केले, मी विचार केला तुमच्यासोबतच करेन. मी पण खूप एक्सायटेड आहे बिकॉज आफ्टर लॉंग टाईम मी अशी कोणतरी चांगली लिपस्टिक बाय करते. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे मृचा ब्युटीबद्दल, की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता ऑनलाईन बाय करायचा, मग डिलिव्हरी शिपिंगचा एक्सपिरियन्स कसा होता, वेबसाईट कसं होतं, एव्हरीथिंग. फर्स्ट मी जेव्हा ऑर्डर करत होती मृचा ब्युटी, तर मी थोडी इम्प्रेस झाली. थोडी नाही, मी चांगलीच इम्प्रेस झाली बिकॉज मेन थिंग, दिस इज नॉट स्पॉन्सर्ड, हे मी माझ्या पैशाने बाय केलेलं आहे. की मी जेव्हा कोणतरी न्यू ब्रँड असतो त्यांची वेबसाईट ना थोडीशी अशी इथे तिथे असते, सगळं असं नीट काही नसतं. सो मृचासोबत असं नाही झालं. मृणालने खूप चांगलं काम केलं आहे. खूप कन्व्हिनियंट होता त्यांचा वेबसाईट यूज करणं. आणि आता फक्त लिपस्टिक्सच आहेत, सो आपण वेबसाईट ओपन केल्या लिपस्टिक्सच येतात. आणि जेव्हा मी त्याला कार्टमध्ये टाकलं, बाय केल्यानंतर मला स्टार्ट टू एंड सगळं ईमेलवरती पण सगळे नोटिफिकेशन्स टाईमली येत होते. देन व्हॉट्सॲपवरती पण येत होते की मी कोणता शेड बाय केला आहे, माझा प्रोडक्ट कुठे आहे, लाईक इन डिटेल. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की एका न्यू ब्रँड हे सगळं करेल. सो येस, ते तिने खूप चांगलं केलं आहे. अजून एक गोष्ट की मला हा प्रोडक्ट 4 दिवसामध्ये रिसीव्ह पण झाला. सो मला असं वाटलेलं की 1 वीक लागेल और मोर दॅन अ वीक, 8 डेज वगैरे लागतील, बट नाही, मला 4 डेजमध्ये हा रिसीव्ह झाला. चंदीगडवरनं हा प्रोडक्ट माझा डिस्पॅच झाला होता आणि इथे आला पण, लाईक मुंबईमध्ये. सो येस, सो एक्सपिरियन्स शॉपिंग वाईज आणि डिलिव्हरी शिपिंगचा एक्सपिरियन्स सगळा चांगला आहे. सो हा बॉक्स आहे, मी ओपन केला आहे. हे असं आतून आहे. मी बघितलं आहे बाकी व्हिडिओजमध्ये की ती स्टिकर्स वगैरे पण देते. सो पहिले तर आपल्याकडे आहे थँक्यू नोट. आणि तिने ना एस्थेटिक्सवरती कॉम्प्रोमाइज नाही केलं आहे. हे मृचा ब्युटीचे काही यू गो गर्ल स्टिकर्स आहेत. तर चांगलं आणि खूप नीटली पॅक्ड आहे हा प्रोडक्ट. असं काही आलतू फालतू पॅकिंग नाही आहे. नाईस पॅकेजिंग, प्रीमियम वाटते. मी खूप, तुम्हाला दिसत नसेल एक्साइटमेंट, बट मी खूप एक्सायटेड आहे. मी लिपस्टिक्सला स्वॉच करायला, न्यू लिपस्टिक्ससाठी खूप एक्सायटेड असते. सो 1 इज ब्रूव अँड 1 इज पुकी. चांगली पॅकेजिंग आहे बाय द वे, एकदम प्रीमियम वाटतं. लाईक हे एकदम ना असं 3D आहे, शाईन करतं ना, हे असं एकदम 3D आहे. आणि तिचा लोगो मला खूप आवडला, असं गोल्डमध्ये लिहिलेला आहे. पुश पाउट लिपस्टिक. ओके, कोणता आहे? पुकी. मी सर्वात जास्त एक्सायटेड आहे ब्रूवसाठी बिकॉज दॅट इज माय शेड. मला जास्त ब्राऊन टोन्स आवडतात. तर पहिले आपण पुकी हे करूया. हा एकदम ना रेअर ब्युटीवाला फिलिंग येतो आहे मला. म्हणजे याचं पॅकेजिंग असं रोज गोल्ड अँड एकदम प्रीमियम वाटतं. पॅकेजिंग खूप आवडली. सी, इथे पण असं थोडा कर्व आहे. अँड हे जे प्लॅस्टिक मटेरियल आहे ना, हे पण एकदम स्टर्डी आहे. असं काच वाटतं आहे, काच नाही आहे, बट खूप चांगल्या क्वालिटीचं प्लॅस्टिक आहे. सो तिने पॅकेजिंगवरती और एस्थेटिक्सवरती और या बिल्ड क्वालिटीवरती काहीही कॉम्प्रोमाइज नाही केलं आहे. ओके, ॲप्लिकेटर इज नाईस. इथे सगळा प्रोडक्ट असा एक्स्ट्रा निघून जातो आहे. आणि हे असं थोडंसं टिल्टेड आहे, विच इज गुड बिकॉज हे अप्लाय करायला इझी आहे. आणि नीट असा टोक आहे. थोडाच प्रोडक्ट घेते बिकॉज मी रिव्ह्यूमध्ये बघितलं आहे की खूप जास्त पिगमेंटेड आहे. ही नूड कलर आहे. नाईस. एका गोमध्ये पूर्ण लिप्सला लिपस्टिक लागली. आय एम इम्प्रेस्ड. बट ही लिपस्टिकवाला फिलिंगच येत नाही आहे. हे ना एकदम असं बटरी फिनिश आहे. लाईक मी ग्लाईड केलं आणि ही अप्लाय झाली. आय मीन ही खूप
एक्सपेन्सिव्ह प्रोडक्टची जी फिलिंग असते ना तसं फील येतं. खूप क्रीमी नाही आहे, बटरी आहे, खूप भारी वाटतं. अँड माय फेवरेट फ्रेग्रन्सेस नाही आहे. मी जर तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओज बघितले असेल, मला कोणतेच प्रोडक्ट्स असे आवडत नाही ज्याच्यामध्ये फ्रेग्रन्स असतो. पहिले बात तर कारण की फ्रेग्रन्स का आपण आपल्या फेसवरती लावायचा. सेकंडली की मला खूप सेन्सिटिव्ह मी आहे, माझं नोज खूप सेन्सिटिव्ह आहे हार्श फ्रेग्रन्सना, त्यासाठी पण मी अवॉइड करते. ह्याच्यात काही केमिकलवाला पण स्मेल नाही आहे किंवा चांगला पण स्मेल नाही आहे, स्मेलच नाही आहे. मी एवढ्या जवळ जाते तरी काहीच फ्रेग्रन्स नाही आहे, झिरो. म्हणजे असं वाटतं की पाण्याने बनवलं आहे. मला आवडलं खूप. अँड फिनिश, मला ही शेड पण आवडली. लाईक इट्स, म्हणजे मला ना नेहमी असा शेड काढायला 2-3 गोष्टी मिक्स कराव्या लागतात, 2-3 लिपस्टिक्स, तेव्हा जाऊन मी करते. आणि तुम्ही बघितलं की खूप इझी ॲप्लिकेशन आहे. म्हणजे इथे टच केलं ना या कॉर्नरला की हा आपला अख्खा लिप कवर करतो आहे. सो 2-3 स्ट्रोक लावायची पण गरज नाही. अँड अनदर थिंग, मला या लिपस्टिक्सचं काय आवडलं, आय थिंक इट इज टू अर्ली, बट ही बटरी फिनिश आहे. ओके, क्रीमी नाही आहे. तर हे ना असं असं करूनच कळतं की ही ट्रान्सफर प्रूफ आहे, सॉरी ही ट्रान्सफर होणारी आहे. सो सी, खूप ट्रान्सफर होणार आहे बिकॉज फुल बटरी आहे. बट आय एम ओके. मी कंटाळली आहे मॅट फिनिशला आणि ते ड्रायनेसला, म्हणजे लिप्स जेवढे ड्राय होतात ना मॅट लिपस्टिक्सने, मी कंटाळली आहे. आणि क्रीमी लिपस्टिक्समध्ये पण ना कसं होतं माहिती आहे का, हे जे आहे ना हे तिकडे ती लिपस्टिक अटकते, म्हणजे तिथपर्यंतच ग्लाईड होते. आणि त्याच्यामुळे ना हा असा काय बोलतात त्याला, असा लिप्सला असा होल दिसतो माहिती आहे, असं बट होल बोलतात, आय डोंट नो, एक्सप्लेन नाही करू शकत आहे. पाऊट केल्यानंतर ना इथे लिपस्टिक दिसत नाही, बट इथे दिसते. माझे लिप्स इवन टोन दिसत आहेत पूर्ण आतून बाहेरून सगळीकडनं. सो मला ते आवडलं. अँड आय एम इन लव्ह गाईज. हा शेड खूप सेक्सी आहे. मी ऑफिसला हा डेली लावू शकते. एकतर मी पिंक शेड हा थोडा ना कसा आहे माहिती आहे का, पिंकिश ब्राऊन, म्हणजे प्रॉपर आहे नूड कलरला. जे तिने क्लेम केलं होतं, मी तिची एवढी तारीफ करते, तुम्हाला वाटू शकेल की हा स्पॉन्सर्ड आहे, बट गाईज नाही आहे. हा प्रोडक्ट ॲक्च्युली एवढा चांगला आहे. आय रिअली लव्ड इट. मृणालने खूप चांगलं काम केलं आहे. हा सेम शेड आहे, असं पण नाही की बॉटलमध्ये वेगळा दिसतो आहे आणि हातावरती वेगळा आहे. एकदम परफेक्ट शेड आहे. फेसवरती लोकांच्या वेगळा वेगळा दिसू शकतं, बट येस, जर तुम्ही फेअर स्किन टोन असेल तुमची तर तुम्ही हा शेड घ्या. आय थिंक डस्की स्किन टोनवरती हा थोडासा फेड आउट होईल, सॉरी फेड आउट नाही होणार, वॉश आउट होईल. तर जर तुम्ही, मला खूप आवडली यार लिपस्टिक, मला काढायची इच्छा नाही होते, म्हणजे फीलच नाही होतं की मी काही लावलं आहे. तुम्ही बघू शकता एका चांगल्या लिपस्टिक मिळाल्यानंतर कशी एक्साइटमेंट असते, कशी फिलिंग असते. मला खूप आवडले. 799 आधी मला वाटलेलं की इट्स थोडंसं एक्सपेन्सिव्ह, कारण की आपल्याला 100 रुपीज शिपिंग चार्जेस पण द्यावी लागते. बट मी हे केलं बिकॉज मी खूप चांगले रिव्ह्यूज ऐकलेले. अँड आय थिंक 700 कमी आहेत ह्या क्वालिटीसाठी. आय रिअली लव्ड इट. ठीक आहे, आपण दुसरीकडे वळूया. मे बी ती मला जास्त आवडेल, नाही आवडेल, आय डोंट नो, बिकॉज मी ब्राऊन शेड मला जास्त आवडतात. पुसली पण गेली आणि थोडासा टिंट राहिला आहे त्या लिपस्टिकचा. हा वेट टिश्यू आहे बाय द वे. स्टील थोडासा टिंट दिसतोय. म्हणजे आपण जर ही ट्रान्सफर जरी झाली तरी आय गेस आपले लिप्स थोडेसे पिंकी दिसतील. माझा तीळ दिसतोय लिप्सचा, त्याच्यानं तुम्हाला कळेल की पूर्ण लिपस्टिक गेलेली आहे. बट स्टील माझे लिप्स एवढे पिंक नाही आहेत, बट ते पिंक दिसतात, म्हणजे ह्याच्यात थोडासा टिंट राहिला आहे. दुसरी लिपस्टिक, आणि ह्याच्यामध्ये तिने सांगितलं आहे बेनिफिट्स, हायड्रेटिंग, नरिशिंग, शिया बटर आहे यात. सो हायड्रेटिंग आहे, नरिशिंग आहे. मला जरा पण ड्रायनेस फील नाही झाला. जेव्हा आपण लिपस्टिक स्वॉच करतो तेव्हा पुसल्यानंतर असं वाटतं की थोडंसं ड्राय झालं आहे, बट असं काही नाही वाटत आहे. आणि हे मी ऑनेस्ट रिव्ह्यू करते, हे जरा पण स्पॉन्सर्ड नाही आहे किंवा काही नाही. जर कोणता प्रोडक्ट चांगला आहे तर त्याला तेवढे बोलतात ना अप्रिशिएशन मिळालं पाहिजे. हा 5 ml आहे इथे लिहिलं आहे. सो ठीक आहे, बघूया किती दिवस टिकतं आहे. हा शेड ब्राऊन आहे, ॲक्च्युअल कॉफी ब्राऊन आहे, जो मला आवडतो.
सॉरी फॉर दॅट वर्ड, बट वरचा ओठ बघा आणि खालचा ओठ बघा. हा माझा लिप शेड आहे, फक्त हा माझा लिप शेड आहे, म्हणजे ब्राउनिश. लोकांना असं वाटणारच नाही की मी लिपस्टिक लावली आहे, बट स्टील मी लिपस्टिक लावली, माझं पिगमेंटेशन हाईड होते बिकॉज माझी स्किन माझे लिप्स इव्हन टोन दिसतील. मी जास्त प्रोडक्ट घेऊन बघते. हा तरी मी आता लावून घेतला, मगाशी हा जो मी अप्लाय केला ना त्यात क्लोज टू नथिंग होतं. मी ह्याला किती पण अप्लाय केलं तरी हे हेवी नाही वाटत आहे. आय लव इट. मी कधी कोणत्या ब्रँडला एवढं हे नाही केलं आहे, बट मला हा प्रोडक्ट आवडला आणि मी ह्याचे अजून शेड्स बाय करणार आहे. दिस इज नॉट अ लिपस्टिक, हे बटर आहे, लिटरली बटर आहे. मी एक्झॅजरेट नाही करत. हा प्रोडक्ट ॲक्च्युली एवढा चांगला आहे. मला वाटलं नव्हतं की मी याची एवढी तारीफ करेन, बट आय लव्ह यू मृणाल. मी तिची एवढी फॅन अशी नाही आहे, बट आत्ता मी आहे. तिने खूप चांगलं काम केलं आहे. इंडियन स्किन टोनसाठी हा परफेक्ट नूड कलर आहे. क्रीमी नाही आहे, मॅट नाही आहे. मी पागल होईन, मला ही एवढी आवडली आहे. रिव्ह्यू गेलं भाडमध्ये. गर्ल्स तुम्ही ही बाय करा जर तुम्हाला 799 ओके वाटत असेल तर, बट एकदा तरी बाय करा. यू वोंट रिग्रेट. काय शेड आहे माझ्या या आउटफिटवरती, लाईक दोन्ही पण मी ऑफिसला यूज करू शकते. हे व्हाईट कपड्यांवरती, लाईट कपड्यांवरती, आणि हे ब्लॅक और लिटरली एव्हरीथिंग, बिकॉज हा माझा शेड वाटतोय. मला हा शेड खूप आवडला, मला खूप जास्त आवडला. आपण ह्याला ॲज अ ब्लश ट्राय करूया, बिकॉज ह्याचं कन्सिस्टन्सी असं आहे. मला असं वाटतं की ॲज अ ब्लश पण हे खूप चांगलं वाटेल. हे मी पुकी यूज करते. एका साईडला ब्रू करू. सी गायब. काय प्रोडक्ट आहे हा, मला खूप आवडला. तुम्हाला दिसतंय फरक, आणि किती इझिली ब्लेंड झालं. हातावरती पण जास्त प्रोडक्ट नाही आहे, जे माझ्या टेंटसोबत होतं. मी नेहमी बोलते की ते पिंक राहिलं आहे. मी रडेन आता, मला एवढी. मी ह्याचे अजून शेड्स बाय करते आहे. गेलं भाडमध्ये माझ्या नवऱ्याचे सगळे पैसे वापरणार आहे आणि मी सगळे शेड्स घेणार आहे. हा ब्रू आहे. काय ब्लेंड होतं, एकदम स्मूथ, एकदम सीमलेस. हा, जर तुम्ही माझ्यासारखे लिपस्टिक लवर्स असाल, मला ना मेकअपमध्ये काही चांगलं नसेल ना तरी मी जुगाड करेन, पण मला लिपस्टिक चांगली लागते. अँड फायनली तुम्ही खुशी बघू शकतात माझ्या फेसवरती. मला हा प्रोडक्ट एवढा आवडला आहे. काय ब्लेंड झाला आहे. सी ब्राऊन कलर. मी रडेन, मी इमोशनल होते. सॉरी, खूप जास्त तुम्हाला ओव्हर वाटत असेल, बट मला खूप आवडला. गालाला लावल्यानंतर मी अजून प्रेमात पडली आहे या प्रोडक्टच्या. लिपस्टिक काय बनवली, काय तुम्हाला कळतंय, ही माझं नॅचरल लिप्स वाटतात. असं मला फीलच नाही होतं की मी काहीतरी लिप्सवरती यूज केलं आहे. नथिंग. असं वाटतं की मी स्वतःचा लिप्स शेड आहे हा. सो येस, तो दुसरा शेड मला आठवत नाही, मी पोलमध्ये टाकलेला तो शेड ना डस्की टोनला अजून छान वाटेल तो, कारण की ह्याच्यापेक्षा जास्त डार्क आहे. माझे लिप्स ड्राय पण नाही होतात. मी तुम्हाला एक सांगू, एक गर्ल थिंग. जेव्हा आपण ॲक्ट्रेसेस लोकांना बघतो आणि ते लोक एखाद्या व्हिडिओमध्ये असं करतात आणि तरी पण आपण विचार करतो अरे ह्यांची लिपस्टिक हल्ली कशी नाही. सेम फिलिंग. त्यांचे लिप्स असे बघून वाटत नाही की यांनी लिपस्टिक लावली आहे की नाही लावली आहे. हे एवढं बोलत आहेत पण त्यांची लिपस्टिक हलत नाही आहे. सेम. मी एवढं करते, स्टील लिपस्टिकचा कलर दिसतोय. एवढं करते, स्टील माझे लिप्स असे वाटतात की मी लिपस्टिक लावली आहे. याहून जास्त अजून मी तुम्हाला काही नाही दाखवू शकत. आत्तापर्यंत मी एवढे लिपस्टिक्स यूज केलेत आणि
सर्वात एक्सपेन्सिव्ह लिपस्टिक जी मी यूज केली असेल दॅट इज रेअर ब्युटी, आणि हे त्याच्या क्लोज आहे. इवन बेटर बिकॉज ती रेअर ब्युटी जास्त ग्लॉसी वाटत होती जेव्हा मी क्रीमीवाली यूज केलेली. बट माझ्या अख्ख्या उभ्या लाईफमध्ये आत्तापर्यंतची बेस्ट फॉर्म्युलावाले लिपस्टिक आहे. सो या दॅट वॉज ऑल. मला 20 मिनिट्सची व्हिडिओ झाली. मी एवढा वेळ ह्याचं तारीफ करत होती बट मी लावल्या प्रेमात पडली. सो या दॅट वॉज ऑल. तुम्हाला पण जर ही बघून आवडली असेल तर लेट मी नो तुम्हाला माझ्यावरती कोणता शेड जास्त आवडला, आणि जर तुम्हाला बाय करायची असेल तर यू कॅन गिव्ह इट अ ट्राय. खूप चांगली आहे. आणि 3 लिपस्टिक्स ऑर्डर केल्यानंतर 10% ऑफ मिळतो. सो जर तुम्ही 3 लिपस्टिक्स ऑर्डर केले तर तुम्हाला शिपिंग चार्जेस बेसिकली नाही द्यावे लागणार. बट मी ते केलं नाही बिकॉज मी शुअर नव्हती. मी विचार केला आधी 2च करू बाय, म्हणून मी 2 केले. मी शिपिंग चार्जेस पे केले, 100 रुपीज होते. बट या बघू आता, जेव्हा ती आय थिंक तिने एकदा स्टोरी टाकलेली की ती न्यू शेड्स लॉन्च करणार आहे. जेव्हा ती करेल तेव्हा मी बाय करणार आहे. स्पेशली रेड, बिकॉज रेड कलरमध्ये असं होतं की इथे असं खूप डिफरन्स दिसतो. बाय बाय.